महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। वाहनांसाठी आकारल्या जाणाऱ्या पीयूसी प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे। सुधारित दरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यामध्ये सुरू झाली आणि त्यामुळे आता वाहनांच्या पीयूसी तपासणीसाठी वाहनधारकांना पूर्वीपेक्षा अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। पीयूसी केंद्र चालकांकडून शुल्क वाढीची मागणी सातत्याने केली जात होती। महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन यांनी पीयूसी तपासणीच्या दरात वाढ करण्याची मागणी परिवहन विभागाकडे केलेली होती। पीयूसी केंद्र चालवताना येणारा खर्च, त्याचबरोबर देखभाल आणि इतर वाढत्या खर्चाचा विचार करून शुल्कामध्ये बदल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली होती आणि त्यानुसार आता पीयूसीच्या दरात वाढ झाली आहे। तर पीयूसीच्या दरात कशी वाढ झाली आपण एकदा पाहूयात ग्राफिक्समधून। दुचाकी जुने दर होते 50 रुपये, नवे दर आहेत 60 रुपये, दरवाढ आहे 10 रुपयांची। तीन चाकी असेल, पेट्रोलचं वाहन असेल तर त्यासाठी जुना दर होता 100 रुपये, त्यामध्ये आता 20 रुपयांची वाढ झालेली आहे आणि तो 120 रुपये झालेला आहे। पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी वाहन असतील तर त्याचा जुना दर 125 रुपये होता, त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। डिझेल वाहनांसाठी आता 30 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत, 180 रुपये नवा दर आहे। सर्दी आणि ॲलर्जीसाठीच्या 2 औषधांवर निर्बंध आलेले आहेत। 4 वर्षांखालील मुलांसाठी बंदीचा इशारा बंधनकारक आहे। औषधांच्या विक्री वितरणावर सरकारनं निर्बंध आणले। क्लोरोफेमिनार, माइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड या औषधांवर निर्बंध आहेत। ही औषधं 4 वर्षांखालील मुलांना देऊ नयेत असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। लहान मुलांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या संरक्षण करण्याच्या दृष्टीनं सरकारनं हे पाऊल उचललंय।